आणि यासोबतच नारायण राणे यांच्या राजकीय कारकिर्दीवरती सुद्धा एक नजर टाकूया। 1968 साली वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। शिवसेनेच्या चेंबूर शाखेचे ते शाखा प्रमुख बनले। 1985 ते 90 ते सेनेचे नगरसेवक राहिले। बेस्टचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं। 1990 ते 95 पहिल्यांदा विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले। 1991 साल छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडल्यानंतर सेनेमध्ये नारायण राणेंचं महत्त्व कमालीचं वाढलं। 1990 ते 95 ते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते बनले। 96 ते 99 युती सरकारमध्ये महाराष्ट्राचे महसूल मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं। 1999 साली युती सरकारचे मुख्यमंत्री बनले नारायण राणे। तर 2005 साली उद्धव ठाकरेंसोबत मतभेद झाल्यामुळे त्यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला। त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। आघाडी सरकारमध्ये महसूल मंत्री म्हणून काम पाहिलं। 2009 ला महसूल मंत्रीपदावरून त्यांची घसरण झाली आणि उद्योग खातं त्यांच्याकडे देण्यात आलं। 2014 साली त्यांचे पुत्र निलेश राणे यांचा लोकसभेच्या निवडणुकीत पराभव झाला आणि मग राणेंनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला।